महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगचा कॅप राउंड 1 जो आहे ना तो स्टार्ट होत आहे। खास करून ग्रुप ए साठी एमबीबीएस बीडीएस कोर्सची चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होताना तुम्हा सर्वांना बघायला भेटेल। पण त्या अगोदर एमबीबीएस बीडीएस जो ग्रुप ए आहे ना स्टेट काउन्सिलिंगचा, तर त्याचे कॅप राउंड 1 चे रूल काय आहेत, नियम काय आहेत, त्याची माहिती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। कारण जेणेकरून की तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये काय चूक कराल मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल, तुम्ही ते नाही जॉईन करणार। जर तुम्ही नाही जॉईन केलं तुम्हाला पुढच्या राउंडला एलिजिबल केलं जातं का नाही केलं जातं, किंवा इन केस तुम्ही कॉलेज जॉईन करताय मग तुम्ही ती रिटेन्शन फॉर्म भरताय तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पुढच्या राउंडला एलिजिबल केलं जातंय नाही केलं जातंय, ते जे काही नियम आहेत रूल आहेत हे तुम्हाला राउंड 1 ची माहिती असणं खूप गरजेचं आहे कॉलेजची नावं टाकायच्या अगोदर। तर आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की कॅप राउंड 1 जो आहे ना महाराष्ट्र स्टेटचा ग्रुप ए चा एमबीबीएस बीडीएस चा स्टेट कोट्याचा, तर त्याचे नियम काय आहेत पहा। सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट, जेवढे विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला, जेवढे विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय आहेत ते सर्व विद्यार्थी उद्या जी चॉईस फिलिंग स्टार्ट होणार आहे ना ग्रुप ए ची एमबीबीएस बीडीएस ची गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची, तर त्या सर्व कॉलेजला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी आहे की जेवढे विद्यार्थी क्वालिफाय आहेत ते सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी कॉलेजचे नाव टाकू शकतात। पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट मुद्दा असा बनतो की एखादा विद्यार्थी जर असं गृहीत धरत असेल की माझ्या नीट स्कोर नुसार मला जे आहे ते टॉपचंच कॉलेज मिळून जाईल आणि तो जर बाकीचे नॉर्मल सेमी गव्हर्नमेंट किंवा मग गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज जर मिस करत असेल आणि त्या जर सीट कमी स्कोर आल्या मुलांना राउंड 1 मध्ये अलॉटमेंट झाल्या ना आणि त्या मुलांनी जर तिथे जाऊन कॉलेज बुक केलं किंवा ऍडमिशन कन्फर्म केलं ना, तर त्या जागा सेकंड राउंड मध्ये वॅकंट येत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। किंवा मग त्या विद्यार्थ्यांना ते जॉईन केलंय तरी पण ती जागा तुम्हाला सेकंड राउंड मध्ये फ्रेश अलॉटमेंट साठी दिसत नाहीये। त्याच्यामुळे तुमचा स्कोर कितीही चांगला असो तुम्हाला मॅक्झिमम कॉलेज जे आहे ते चॉईस फिलिंग मध्ये टाकणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि चॉईस फिलिंग कंपल्सरी आहे। तुमचा किती जरी जास्त स्कोर असेल तुम्ही जर चॉईस फिलिंगच नाही केली तुम्हाला कुठल्याही प्रकारे कोणतेही कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होणार नाहीये। आणि एक वेळेस ते जर कमी रँक वाल्या मुलांना अलॉटमेंट झालं त्यांनी बुक केलं तर मग सेकंड राउंड मध्ये ज्या काही सीट येतील त्या सीट मध्ये तुम्हाला अलॉटमेंट करून घेणं पडेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचा किती जरी चांगला रँक असेल तरी तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी। जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील त्याच विद्यार्थ्यांना जे आहे ते स्टेट कोट्यामधून राउंड 1 मध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। आता जर आपण पॉइंट नंबर 1 रीड केला त्या ठिकाणी साफ मेन्शन केलं की कॅन्डिडेट जॉईन राउंड 1 सीट अँड ऑन्स टू अपग्रेड अलॉटेड कॉलेज शॉल नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म, आणि तुम्हाला नेक्स्ट राउंडची जी आहे ती चॉईस फिलिंग परत करणं आहे। म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये यांनी असं मेन्शन केलंय की जर तुम्ही राउंड 1 ची चॉईस फिलिंग करताय, तुम्हाला एखादं कॉलेज मिळतंय आणि तुम्हाला ते कॉलेज जॉईन करून नेक्स्ट राउंडला जर जाणं आहे समजा बेटरमेंटसाठी किंवा अपग्रेडसाठी ना, तर तुम्हाला 2 गोष्टी करणं, एक जे कॉलेज भेटलंय त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त कॉलेज जॉईन करणं आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा रिटेन्शन फॉर्म नाही भरायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस तुम्ही तिथं जॉईन करणार आहे आणि सेकंड राउंडची नोटीस येणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला परत सेकंड राउंड मध्ये कॉलेज टाकणं आहे। जर तुम्ही सेकंड राउंडची चॉईस फिलिंग नाही केली तुम्हाला कुठल्याही प्रकारे अलॉटमेंट केलं जाणार नाहीये। म्हणजेच फर्स्ट राउंड पासून स्टे वॅकन्सी राउंड पर्यंत प्रत्येक मुलाला अपग्रेड असो किंवा फ्रेश अलॉटमेंट असो तुम्हाला कॉलेजचे नाव परत टाकणं कंपल्सरी। एका राउंडची चॉईस फिलिंग ही एका राउंड पुरतीच मर्यादित राहणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। फर्स्ट पॉइंट आपल्याला एवढ्या गोष्टी सांगून जातो। नंतर जर आपण सेकंड पॉइंटचा विचार केला ना, तर सेकंड पॉइंट मध्ये यांनी मेन्शन केलंय की स्टुडंट जॉईन, म्हणजे तुम्ही एखादं कॉलेज जॉईन केलं, तुम्ही त्या ठिकाणी सॅटिस्फाय आहेत की म्हणजे तुम्हाला ते कॉलेज आवडलंय आणि तुम्हाला तिथं जे आहे ते तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणं आहे ना, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म देऊ शकता। पण एक वेळेस जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला तर मग तुम्हाला सेकंड राउंड थर्ड राउंडच्या चॉईस फिलिंग साठी एलिजिबल केलं जात नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। यांनी तर साफ मेन्शन केलंय, तुम्ही स्वतः पण वाचू शकता। तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म फिल केला तर तुम्हाला सेकंड किंवा थर्ड राउंडला जाता येत नाहीये। पण त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला बेनिफिट असा मिळतो की जरी तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि तुमचा जर नंतर प्लॅन झाला की नाही मला आता हे कॉलेज नकोय, मला नवीन कॉलेज घेणं आहे, मला सेकंड राउंड किंवा थर्ड राउंडला पार्टिसिपेट करणं आहे ना, तर त्या कंडिशन मध्ये जी काय आपली जॉईनिंग डेट आहे ना राउंड 1 ची, त्या डेट मध्ये जाऊन तुम्ही रिटेन्शन फॉर्म जो फिल केलता तो कॅन्सल करून तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून जे आहे ते तुम्ही सेकंड राउंडला जाऊ शकता। मग ती सीट जी आहे ना ती सेकंड राउंड मध्ये परत वॅकंट होऊन येते, पण या ठिकाणी थोडी रिस्क बनू शकते। त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर ठरवणं आहे की जॉईन करून बेटरमेंट करणं की रिटेन्शन फॉर्म देऊन हेच कॉलेज कन्फर्म करणं आहे। रिस्क अशी बनते की जर तुम्ही एखादं कॉलेज भेटलं ते जॉईन केलं, त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरला आणि तुम्ही नंतर अचानक डिसिजन घेताय 2 दिवसानंतर त्या जॉईनिंग डेट मध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करताय, सीट सोडून देताय, तर ती सीट जी आहे ती सेकंड राउंड मध्ये फुल वॅकंट होऊन येते। आणि मग सेकंड राउंड मध्ये जर तुमच्यापेक्षा जास्त रँक वाल्या मुलांना चॉईस फिलिंग केलं तर ती जागा त्याला अलॉटमेंट होते, तुम्हाला अलॉटमेंट होत नाहीये। पण जर तुम्ही राउंड 1 मध्ये भेटलेलं कॉलेज जॉईन करून बेटरमेंट करताय तर मग ती जागा तुमची कन्फर्म राहते। मग सेकंड राउंड मध्ये किती जरी जास्त रँक वाला विद्यार्थी असेल ना तरी ती जागा त्याला अलॉटमेंट केली जात नाही, ती जागा तुमची त्या ठिकाणी कन्फर्म राहते। तर सेकंड पॉइंट आपल्याला हे सांगतो की तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि जर तुम्हाला सेकंड राउंड थर्ड राउंडला जाणं असेल तर त्याच डेट मध्ये तुम्ही तिथलं ऍडमिशन कॅन्सल करून
परत तुम्ही सेकंड थर्ड राऊंडला एलिजिबल राहू शकता. पण जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि डेट मध्ये जर तुमचं ऍडमिशन नाही कॅन्सल केलं तर तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडला अपग्रेडसाठी कुठल्याही प्रकारे एलिजिबल केलं जाणार नाहीये. नंतर जर तुम्ही थर्ड पॉईंट रीड केला ना, त्यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलंय की एखादा मुलगा ज्याला की राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं पण त्यानं कॉलेजला रिपोर्टच नाही केला तरी पण तुम्ही सेकंड राऊंडची काउन्सिलिंग 100% करू शकताय. म्हणजे तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं, समजा एक कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्ही ते कॉलेज जॉईन नाही केलं किंवा कॉलेजला व्हिजिट नाही केलं किंवा कॉलेजला रिटेन्शन फॉर्म नाही दिलं, अलॉटमेंट लेटर डाउनलोड केलं, निवांत घरी बसले, तरी पण तुम्ही सेकंड राऊंडची जी आहे ती चॉईस फिलिंग करून त्या ठिकाणी 100% एलिजिबल राहू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. जो काय तुमचा आयडी पासवर्ड होता राऊंड 1 चा तो तुम्ही टाकणार आहे, लॉग इन करणार आहे, तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाणार आहे आणि ज्यावेळेस सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग ओपन होईल त्यावेळेस तुम्ही सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करणार आहे. मग तुम्हाला तुमच्या रँकनुसार ज्या काही सीट वॅकंट असतील ना किंवा मग जी काही विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली, जो काय कट ऑफ जाईल राऊंड 2 चा, त्यानुसार तुम्हाला एक कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड साठी फ्री एक्झिट आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते नवीन रजिस्ट्रेशन करायची किंवा मग काउन्सिलिंग मधून आउट केलं जाणार नाहीये. जरी तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं राऊंड 1 ला, तुम्हाला ते नाही आवडलं, तुम्हाला त्या ठिकाणी जाणंच नाहीये समजा, तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. सेकंड राऊंडची ज्यावेळेस चॉईस फिलिंग ओपन होईल त्यावेळेस तुम्ही तिथे चॉईस फिलिंग करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. पण इथं पण एक गोष्ट महत्वाची की तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही फ्री एक्झिट केली, पण इन केस जर सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग मध्ये तुमच्यापेक्षा जास्त स्कोरला विद्यार्थी जर कॉलेज टाकन समजा, ते जे की तुम्ही सोडून दिलं, मग ते कॉलेज त्याच मुलांना अलॉटमेंट होणार आहे, तुम्हाला होणार नाहीये. त्याच्यामुळे कॉलेज भेटलं तर जॉईन करून तुम्ही बेटरमेंट करता, तुमच्यासाठी फायद्याचं राहील. जर तुम्ही कॉलेज भेटले डायरेक्ट सोडून समजा जर नेक्स्ट राऊंडला जायचा विचार करता फ्री एक्झिट घेऊन आणि इन केस सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग मध्ये त्या सीटसाठी जर जास्त रँकवाला मुलगा अप्लाय करेल तुमच्या कॅटेगरी मधला, तर ती सीट त्या विद्यार्थ्याला दिली जाईल, तुम्हाला ती अलॉटमेंट होणार नाही. कारण सेकंड राऊंडचा कट ऑफ हा राऊंड 1 पेक्षा जास्त पण जाऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवू नये. त्यांनी हाच मुद्दा या ठिकाणी मेन्शन केलाय. तर हे जे रूल आहेत ते एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड 1 चे आहेत, जे की मी तुमच्याबरोबर सविस्तर एक्सप्लेन केलेत. आता आपल्याला या तिन्ही रूल मधून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फर्स्ट, तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी. चॉईस फिलिंग केली तरच तुम्हाला सीट जी आहे ती अलॉटमेंट होणार आहे. सेकंड, जरी तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं, तुम्हाला कॉलेज नाही आवडलं, तर तुम्ही त्याला जॉईन करून बेटरमेंटला टाकू शकतात. मग तुम्ही सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करणार आहे. मग सेकंड राऊंडचा जो कट ऑफ जाणार आहे त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाणार आहे. किंवा इन केस जर तुम्हाला भेटलेलं कॉलेज आवडलं तर तुम्ही डायरेक्ट रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे आणि तुमची डिग्री त्याच कॉलेजमधून कंटिन्यू करणार आहे. थर्ड पॉईंट असा आहे की इन केस जरी तुम्हाला ते कॉलेज आवडलं, तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केलता, पण तुमचा प्लॅन होतोय की मला आता हे कॉलेज नकोय, मला बेटरमेंटला जाणार आहे, तर जी काय राऊंड 1 ची जॉईनिंग डेट आहे ना त्या डेटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून नेक्स्ट राऊंडला डबल चॉईस फिलिंग करून त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता. आणि चौथा पॉईंट असा आहे की इन केस जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, तुम्हाला जॉईनच नाही करणं, त्या कॉलेजला व्हिजिटच नाही करणं, तुम्ही डायरेक्ट फ्री एक्झिट करू शकता आणि सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करून तुम्ही सेकंड राऊंड मध्ये जे आहे ते 100% अप्लाय करू शकता. मग सेकंड राऊंडचा जो कट ऑफ जाईल त्यानुसार तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊन जाईल आणि तुम्ही फ्री एक्झिट केली म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. तुम्ही जे 1000 देऊन फॉर्म भरला होता ना, तर त्यामध्ये सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग तुमच्यासाठी 100% ओपन होऊन जाईल. तर पहा, हे रूल होते कॅप राऊंड 1 चे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं, ह्याला पूर्णपणे फॉलो करणं आणि मगच तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून जे आहे ते कॉलेजची नावं टाकणं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जो काय आपला एमबीबीएस बीडीएस चा कॅप राऊंड 1 होता ना, त्याचे सर्व नियम मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, आम्ही तो तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल किंवा पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.